नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. परत माझा हात असाच आहे, एकटाच जाम झोपेत आहोत. झोपलो 1 तास झाला आणि परत उठलोय. कारण आम्ही चाललो आहोत कुठे? केरळला चाललोय. आणि फक्त आम्ही दोघं नाही चाललोय, बघायचं कोण चालत. मम्मी येते आम्ही म्हणून आम्ही घरी पण आलो. आणि गौरव नाही येऊ शकले, मम्मी येते. अजून एक व्यक्ती येणार आहे, पण ते उद्या येणार आहे. आहे. आता तुम्हाला उद्या कळेल. आम्ही असं सरप्राईजच ठेवणार, आम्ही असं सांगणार नाही कधी कोण कसं काय. आणि इकडे पण आम्ही एका कामासाठी चाललोय. येस, इकडे पण एका कामासाठी चाललोय. आणि ही पण ट्रिप आमची होस्टेडच आहे. ही फुल ट्रिप होस्टेड नाही, पण ही थोडीशी त्याचा एक पार्ट होस्टेड. तिकीट पकडले तर आणि 1 दिवस. तर आम्ही विचार केला तर केरळला जातच आहोत, तर त्यांना सांगतो की आमचे तिकीट वाढवा. म्हणजे कारण आम्ही आमचा स्टे एक्सटेंड करून आपण काहीतरी वेगळा टाइमपास पण करू. मम्मीचा हॉर्न काय बोलते मला आवाज. आम्ही 2:30 वाजताचा अलार्म लावून ठेवला, तो सतत वाजत. गौरांग तू बघतोयस ना, तुला बघताय ना हे दोघी तुझ्याबद्दल काय बोलतात. तर काही आमचा कॅबवाला आलाय. आम्ही बॅग घेऊन पहिले कॅबमध्ये जातो आणि एअरपोर्टवर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. हे दाखवण्याचं कारण तुम्हाला सांगतो, पण पहिले आम्ही पोचलेलो आहोत. हे तोंड बघताय का? हे तोंड बघताय? हे याचं कारण आहे भाई. हे मिंट मी घेतलं एअरपोर्टला, सिंगापूर एअरपोर्टला घेतलंय मी. एवढं थर्ड क्लास आहे भाई, एवढी थर्ड क्लास. ते जरी गोड असतं ते पण बघा, ही पण बोलते कडवट ना, एवढं कडवट. माझे केस आणि काय सुधारले नाही, सिंगापूर पासून असेच माझे केस पूर्ण भरलेले आहे. मी उघडलं तेव्हा मी बोललो की वाव, एवढ्या साड्या गोळ्या. आणि तोंडात टाकला, मोडच खराब झाला सगळा. शी, जाताना फेकून देऊया केरळला. का नाही फेकू? हा, चावून खाऊन टाक. अरे मी 2 खाल्ले. जर तुम्ही कधी पण कुठे पण हे मिंट बघितलं, डायरेक्ट पळत सुटा. ते रील येतात ना तुम्हाला की हे बघितलं की पळा, तसं वालंय. ओ येस, आम्ही आमचा बेड काय बोलतोय मी आता, त्याच्याकडे बेड झोप एवढी आली आहे की तुला बेडच दिसतोय. जस्ट आले आम्ही आता. आणि आम्ही कितीही थकेलो असतो तरी तुम्हाला होम टूर दिल्याशिवाय आम्ही झोपणार नाही आणि आमचा पाठ पण टेकवणार नाही. हॉटेल रूमची रूम टूर देणार तुम्हाला. एक छोटा आहे खूप, मी बघितलंच नव्हतं, आला तिथेच संपला. इकडून चालू कर. तुम्ही आता येत आहे एका रूमच्या आतमध्ये आल्यानंतर हिल्टन हॉटेल आहे. हा, हिल्टन गार्डन इन म्हणून उजवीकडे तुमच्याकडे आहे. हे काय? हो, इस्त्री करण्यासाठी इस्त्री, आणि ते इस्त्रीचा आयर्न बोर्ड पण दिलेला आहे. बाथरूम आहे आणि बाथटब पण आहे. बाथटब आहे? नाहीये काय, मजाक किया. बाथटब नाही, शॉवर एरिया दिलाय वेगळा. बाथरूम आहे, छोटा आहे पण चांगला, इट इज नॉट टू बॅड. नंतर उजवीकडे तुम्हाला मिळतो आरसा. आरशात तुम्ही स्वतःला बघू शकता. तिथून संडास नाही करण्याची ना, याची गरज नाही. हा, त्याच्यानंतर डायरेक्ट रूम. इकडे मस्त टीव्ही साठी एक दिलेला आहे, छोटा टीव्ही आहे, मस्त बेड आहे. हा, फक्त आमचा एका दिवसाचा रूम आहे. त्याच्यानंतर आम्ही एअरबीएनबी बुक केलं, कारण की आम्ही आमची ट्रिप एक्सटेंड केली आहे. हे कामासाठी आहे, तर कामावाल्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. तर हे कामवाले आणि बाकीचे एअरबीएनबी हा, म्हणजे त्यांनी एका दिवसासाठी स्पॉन्सर केलंय. ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने, व्हिडिओ बघत राहा. कसं वाटतंय मम्मी? मस्त आहे, छान आहे. एकटी आलीस केरळला गौरांग आणि मम्मीला पप्पांना सोडून. मग आता ते लोक नाहीये, त्याला काय करणार, त्याला सुट्टी नाही, पप्पा गावी गेले. पण लवकरच आम्ही सगळे परत येऊ. आणि आपल्याला आम्ही इथे गाडी बघायचा विचार करतोय, म्हणजे गाडी आम्ही एक बघितली आहे. सो कसं माहितीये, एक आहे इकडे इंडस म्हणून, तर त्याचे पैसे होते 7 दिवस आता आम्ही इथे आहोत, तर त्याचे पैसे होते 22,000. आणि दुसरं आहे EVM रेंटल कार, त्याचं आहे 11,000. इंडस गो मध्ये सगळ्या मारुतीच्या गाड्या आहेत. ब्रेझा आहे ऑटोमॅटिक मॅन्युअल, 22,000 रुपये. 22,000 7 दिवसांसाठी. आणि इकडे आम्ही EVM व्हील्स वर बघितलं तर Volkswagen Vento आम्हाला मिळते डिझेल 12,000 ला. तर इतका फरक आहे. आणि आम्ही कुठेही गेलो तरी कार रेंट करतोच, कारण की कन्व्हिनियंट होऊन जातं. धमाल त्यांच्या सोबत फिरतच असतो कायम. बरं यार, एकाला तरी ड्राईव्ह करायला येते, म्हणून मी तुला नेहमी बोलते मला शिकव, म्हणजे अशा टाइमला अशी कर काय असंच चालू. बघितलं आता पडणार होती, त्यात पण मला यायला लागलं, कळ असं करत बसले. तर कार रेंट केली आम्ही. तुम्हाला सगळा एक्सपिरियन्स सांगू, कुठे करायचे तेच. तर पटकन फ्रेशन अप होतं. आणि आम्ही झोपलोच नाहीये, आम्ही सिंगापूर ट्रिप पासून झोपलोच नाहीये. तर आता आम्ही झोपणार आहे, कारण की इव्हेंट संध्याकाळी आहे. तर पटकन झोपतो, डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेट. बाय. आता मी जेवायला आलो आणि त्या लोकांनी पापड दिले. हे माहिती डोस्यासोबत मिळतात साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो की. आता इकडे पण बुफे नाही आहे, ते वाईट वाटतंय. इकडे बुफे नाही. मी एवढा मनापासून मगाशी कुरकुरे सगळे संपवले नाही, कारण मला वाटलं इकडे बुफे असेल, इकडे येऊन जेवीन मी. पण ठीक आहे,
एकच दिवसाचा प्रश्न आहे, आम्ही एकच दिवस इकडे राहणार आहे. नंतर आपण फ्री जेवण आहे. होतं मजाही आहे. पण मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा बाहेर जाऊ नंतर कुठे की आपण लोकल क्यूझिन ट्राय करतो, जसं गोवाला केलं ना आपण. जवळजवळ 30 मिनिटानंतर आमचं जेवण आलंय. जेवण पण आलं, फक्त स्टार्टर आलंय. काय वाटतं कसं आहे? एक चांगलं आहे. आणि हराभरा धोका. एक धक्कादायक बातमी तुला तोंडून सांगायची आहे. भरपूर टाइमपासून दिसली नाही. हे रसमलाई खातात दोघं जण बघा. हे दोघं जण रसमलाई खातात. माझ्या इथे डाळ आहे. काय गडबड झाली माहितीये का? आम्ही ना, माझा आवाज नाही पोहोचला एवढा लांब. हो सॉरी. तर आम्ही त्याच्याकडे ना व्हेजिटेबल स्टू मागवलेलं. मग तिला बोललं ग्रेव्हीमध्ये येईल का? आम्ही बोललो की 3 दे. आणि आधी ती बोलली की आधी एक होतं कन्फ्युजन होतं व्हेजिटेबल कुर्मा आणि व्हेजिटेबल स्टू. तर व्हेजिटेबल कुर्मामध्ये आम्ही तिला विचारलं काय येईल, तर ती बोलली कच्चं खेळं. बोलू नको 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 नको. मग आम्ही व्हेजिटेबल स्टू 3 मागवलं. पण त्या मुलीने गडबड केली आणि तिने 2 कुर्मा दिले आणि 1 स्टू दिला. तो स्टू खाण्यालायकच नव्हता आणि आम्ही कुर्मा खाल्ली. वाचवलं बाबा आम्हाला, वाचवलं. ऍक्च्युली देवाने वाचवलं. ते स्टू आहे ना एकदमच असं गोडूस टाईप होतं, म्हणजे गोड थाई करीवालं गोड नाही, वेगळंच होतं. खिरीमध्ये व्हेजिटेबल्स टाकलं तसं होतं. हां, खिरीमध्ये व्हेजिटेबल टाकलेलं असं होतं ॲक्च्युली. आणि नेमकं देवानी दूध होतं ना. नारळाचं दूध पण असू शकतं, माहीत नाही. पण नेमकं मग त्यांनी आम्हाला 2 कोरमा आणून दिले आणि 1 स्टू आणून दिलं. ते 1 स्टू आम्ही परत पाठवलं आणि कोरमा खाऊन टाकला. आणि आता या दोघी रसमलाई खात आहेत. आणि तुझं आईस्क्रीम दिसतंय का? इकडे आहे का आईस्क्रीम? मला झोप आली. मला असं होतं कधी पण खाते आणि या लोकांनी 1 तास लावला आवडलं नारायला आमची. मला घरी जाऊन झोपायचं, पटकन झोपवली. कळती. आम्ही एवढे 3-4 दिवस फिरतो ना, म्हणून लागोपाठ झोप नाही मिळत. आणि मग असं थोडा वेळ जरी झोपलं ना, असं वाटतं की अजून पाहिजे झोप, अजून पाहिजे. मग आता थोडा वेळ विमानात झोपल्यामुळे जरा असं ते प्रभाव वाढला आहे झोपेचा. तुम्हाला सांगते, केरलाचं 1 महिना आधी डिसाईड झालं होतं आणि जेव्हा ॲपल आलं ना, ॲपल 4-5 दिवसाआधी आम्हाला कळालं. तर आम्ही होप करत होतो की 31 तारीख नको असू दे, 31 तारीख नको असू दे. नेमकं ॲपल 30 तारखेला इव्हेंट होता आणि केरला 31. मग वाचलो आम्ही आणि मग 28ची आम्ही फ्लाईट बुक केली आणि मग आम्ही असं सगळं केलं. नाही तर मग आमचं ॲपल गेलं असतं. एका दिवसामुळे वाचलं. तो एक्सपिरियन्स मिस करण्यासारखा नव्हता भाई. तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर आत्ता जाऊन तो ब्लॉग बघा पहिले आणि मग हा ब्लॉग कंटिन्यू करा. कारण तुम्हाला लाईनी द्यायला पाहिजे ना, असं मध्येच अधूनमधून कुठून पण कुठला ब्लॉग बघितलेला चांगलं नसतं. प्लीज. तर आम्ही आलो आहोत इथे न्यूझीलंड आणि इंडियाच्या मॅचसाठी. Yes. आणि वी आर हिअर विथ स्टार स्पोर्ट्स. तर हे 1 डेचं आमचा इव्हेंट होता. पण त्याच्यामध्ये काय झालं माहितीये, आम्ही सिंगापूरवरनं केरलाला आलो डिरेक्टली. म्हणजे झोप नाही काय नाही. तर आम्ही विचार केला की आम्ही कॅब ह्यांना सांगेन की तुम्ही जाऊन घेऊन या, बिकॉज त्यांनी आम्हाला फुल डेसाठी असं अलॉट केलंय आणि आम्ही घरी रेस्ट करू. तर तिकडे जो टिकिटिंग गाय होता त्यांनी चुकीच्या तिकीट्स दिल्या आणि आता ह्या तिकीट्स परत आम्हाला द्यायला तिकडे तिकीट काउंटर दुसरीकडे, म्हणजे स्टेडियम मध्ये नाहीये, दुसरीकडे. थोडं पण हे असलं पाहिजे की स्टेडियमच्या जवळ ठेवा ना. ज्याला लास्ट पॉईंट ज्याला घ्यायचा असेल त्याला स्टेडियमच्या जवळ बेटर पडेल ना. तर बिचारा तो माणूस आमच्यासोबत जो होता तो जाऊन आला, घेऊन आला, तर चुकीचं नंतर काय आल्यावर आता आम्ही परत चाललो तिकीट घ्यायला. हा, म्हणजे शेवटी आम्हाला जावंच लागतं आणि आम्ही विचार केला थोडं 1 तास. आणि त्यात कोणाला तरी आवरायला उशीर होतोच, म्हणजे आवरायला 1-1.5 तास लावायचा वेगळा. शपथ घेऊन सांग कोणाला उशीर झाला. कोणाला तरी म्हणजे मला बोललो मी. हा, तर ह्याला उशीर झाला, लेट ॲज युजल. ह्याच्यासाठी अर्धा तास, मग ह्याच्यासाठी 1 तास आणि मग 5 मिनिटं रेडी होणार. केस पण सुकवलेले नाही आहेत. तर आता आम्ही चाललोय तिकीट काउंटरमध्ये हे चेंज करायला आणि तिकडनं मग स्टेडियमला जाणार आहे. आणि प्लस पीक आज असं ट्रॅफिक पण आहे, तर बघूया आता कसं काय होतंय. आणि आमचा पुढचा प्लॅन खूप असा आम्ही करून ठेवला की एअरबीएनबी वेगळे चेंज करायचे. तर ते सगळं पण तुम्ही बघा. मस्त आहे. फक्त हे 2-3 दिवस ते इव्हेंट बॅक टू बॅक आणि आम्ही प्रॉपर तिकडे एन्जॉय नाही करत पण आहोत. किती बरं वाटतंय की आपण 30th ला सिंगापूरच्या इव्हेंटला होतो. तो सिंगापूरचा इव्हेंट झाला, 31st ला आपण केरलाला आलोय. खूप अमेझिंग फिलिंग आहे. थोडं हेक्टिक झालंय मध्ये, कारण झोप नाही होते, फ्लाईटमध्ये झोप नाही होतेच. आणि एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये जेवढं मिळालं त्याच्यामुळे अजून झोपेची गरज वाटायला लागली. फर्स्ट टाइम सिंगापूर, फर्स्ट टाइम केरला, फर्स्ट टाइम मॅच लाईव्ह बघ. केरला मी आधी आले नाही, पण मॅचला मी नव्हतो आलो. मॅचला मी फर्स्ट टाइम येतोय आणि असं वाटतं रे, पण भाई इथून काय जवळ दिसत आम्हाला तुम्हाला दाखवतो. बघा इथे खेळतात ते लोक, भाई काय अमेझिंग आहे. भाई मस्त वाटतं, एक नंबर भाई, एक नंबर. फुल जॅन आमचं एक्सपिरियन्सनेच भरले. पण हे एक असं आहे की वन्स इन अ लाईफ टाईम तुम्ही एक्सपिरियन्स केलं पाहिजे. मला केलंच पाहिजे, कारण हे भाई खूप सरियल वाटतं एकदम. असं समोरच खेळतायत भाई, एवढं जवळ खेळतायत. हा ना.
आणि काय क्रेज आहे, मला आज फील होत आहे. म्हणजे माहिती तर होतं पण फील आज होत आहे. सगळं ब्लू ब्लू दिसते बघ, सगळं ब्लू, टोटल ब्लू. भाई ईशान काय ऐकत नाही भाई, बेदम तोडतोय भाई, बेदम तोड. अख्खी ओव्हर खाल्ली भाई आणि अख्खी ओव्हर खाल्ली. कसं वाटतं तुला असं मॅच बघायला? मस्त मजा येते, सगळ्यांचा जोश दिसतो. आता तुम्हाला एक लाईव्ह बॉल दाखवतो, हा बघा. फिक्स असतो ना भाई. ठीक आहे पण बेकार खेळतात भाई, डेंजर खेळतात एक नंबर. भाई भावानी सेंचुरी मारली भाई, डेंजर आहे भाई, डेंजर. एक नंबर खेळला भाई, एक नंबर. बघ ना. डन आहे ब्रो, डन. अमेझिंग मॅच. पण आम्हाला थोडंसं एक हे झालं, आम्ही फक्त इंडियाची इनिंग्स बघू शकलो आणि इंडियाची इनिंग्स बघून आम्ही परत आलो, कारण खूपच प्रचंड थकलेलो आम्ही, खूपच जास्त. आणि झोप वगैरे झाली आहे ना, मग तिकडे पण असं हे होत होतं. तर मग आता शिवानी आणि मम्मी जेवणार आहेत आणि तुम्हाला भाई नाही खायगा क्योंकि तुम्हाला भाई को फिट होणे काय. जेवण मी झोपायला जाणार, हां पण ईशान काय खेळला भाई कसला. आणि मी फर्स्ट टाइम बघितलं ना स्टेडियममध्ये, तर मला असं होतं की भाई ठाप ठाप. आणि ते ॲक्च्युअली जे त्यांची ती हे होती ना, काय स्काय बॉल. हां नाही ॲक्च्युली जायला पाहिजे भाई. स्टार स्पोर्टला सांगा जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल, ही व्हिडिओ बघा तुम्ही आणि आम्हाला मुंबईला पण बोलवा परत. खूप अमेझिंग होतं कारण काय. आता मस्त जेवतो, पास्ता पिस्ता आहे, बघतो काय काय आणि मग कुठला हो पण खादाड खादाड. काय खाल्लं असं? राईस खाते. राईस खाल्ले, नूडल्स खाल्ले, भरपूर काय खाल्लं भाई. अरे हां हे तुम्ही टेस्ट करून सांगा ना कसं आहे. उलटाच केला. चीज आणि कलिंगड. खरं खरं सांगा. दग 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 दग. आंबट आहे. लेमन पिळला, लिंबू पिळलं, कारण मगाशी मी घेतलेलं ना गोड होतं, गोड. सुटं घेतलं ना मी. आम्ही मॅच बघायला गेलेलो, मम्मी एकटी मस्त मजा करत होती. फ्रेंच फ्राईज मागवले, सँडविच, बिग बॉस बघ. हां छान मजा गेली ना. बिग बॉस बघितला, मस्त असं हे खाल्लं आणि नाही. लोळत होतो. आता घरी जाणार, गपचूप व्हिडिओ एडिट करणार आणि झोपून जाणार आहे भाई. आता जस्ट एक खूप अमेझिंग गोष्ट तुम्ही लोकांनी मिस केली. एक मिनिट. खूप मस्त गोष्ट होती. मला एक चॅलेंज सुचलंय. 24 hours as विक्रम वेताळ. मी तुझ्या मागे अशी. ते माझ्या लग्नातच मला कळालेलं. 24 hours आपण असंच करायचं. ऍक्च्युली माझ्या हेल्पमध्ये. आणि आपण तू मला अशी बांधून घे म्हणजे तू दिसतेस पण तशीच ना. पण मी हुशार पण तेवढीच आहे. आता हुशार व्यक्तिमत्व ना, हे तुमचं हुशार व्यक्तिमत्व आता अशा लिफ्ट मध्ये असं अडकलेलं. असं अरे अरे मला केस मला अडकलाय. शाणे केस काढला नसता ना, तिकडेच अडकली असती वेताळ. जस्ट शट अप. गाईज आम्ही जेवण आलेलो आहे. आता मस्त पैकी मी चाललोय माझ्या एका इम्पॉर्टंट कामाला, कारण ते काम महत्वाचं आहे. ते काम खूपच इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला ते काम मी दाखवतो. हे बघा, दिस वर्क. काम करून घेतो तोपर्यंत शिवानी तिचं एक टाइमपास वाला काम करेल. गाईज वोट करा विक्रम वेताळ सारखं. जर केलं ना मला मजा पब्लिक मध्ये फिरायचं, मला फरक नाही पडणार, तुला फरक पडणार. केरलामध्ये नाही करत. केरलामध्ये कसं करणार, तो ब्लॉग नंतर जाणार ना आपण. घरात. हे नाही, केरलामध्येच जाणार हा ब्लॉग. हां. ठीक आहे चल बघूया. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. माझे केस परत नॉर्मल झालेले आहेत गाईज. ओ माय गॉड किती बरं वाटतं. नाही तर मगाचपासून 2 दिवस असे होते ते सिंगापूरला. आणि तुम्हाला एक काहीतरी सरप्राईज देऊ. अजून एक सरप्राईजेस खतम नाही होत. वाय बी दॅशवर तुम्ही आले ना, सरप्राईजमध्ये तुम्हाला असे कमी नाही भेटणार. हे तर तुम्हाला माहितीच आहे की हे आमच्यासोबतच फिरते एवढे दिवस. अजून एक दाखवतो. अपूर्वाला पण आम्ही घेऊन आलोय केरळला, म्हणजे ती स्वतः आली आहे. अपूर्वा पण केरळला आली आहे आणि इकडे आमचं तर काम झालेलं आहे. आता जे कामासाठी आम्ही आलेलो, आता आम्हाला फक्त फिरायचं आहे. पण हिला आळस भरला अंगात. हिचं तोंड बघा. आम्ही दोघं, हे बघा मम्मी तर आवरून उभी आहे बघा व्यवस्थित. आम्ही आता नाश्ता करायला जाणार दोघंच जण आणि ह्या दोघी इकडे बसून रूममध्ये नाश्ता करणार. अरे तुम्हाला आळस वाटला पाहिजे रे, आळस वाटलं. हिचं तरी ठीक आहे, ही बिचारी आत्ता आली आहे, टर्ब्युलन्स फेस करून आली आहे. हिने बाजूच्या माणसाला छळला. बाजूचा माणूस बोलला की दीदी इतना मत डरो, इतना मत डरो. मला असं वाटतं देव माणूसच होता तो. देव माणूस तुला तुझ्या आयुष्यात सगळे तुला देव माणसंच भेटली. तुला देव माणूस फ्लाईटवर बोलत मी अशी बसत होती,
इतना टेंशन मत लो आप. शांती से रहो. तर हे दोघी रूम मध्येच बसणार आहेत, ही पण रूम मध्ये या दोघींसाठी सँडविच मागवलाय. आम्ही दोघं जाऊन खाली इज्जतशीर नाश्ता करून येणार, जो आहे त्या बुफे मध्ये चांगला असेल असं. आम्ही भरपूर काय काय करतो. येस, आम्ही व्हरायटी खातो, आम्ही व्हरायटी मध्ये घेऊया. चला गाईज आपण जाऊया खाली, बघूया बुफे मध्ये काय ह्यांचं बघून घेतील काय ते. भाई शिवानी मिस करणारे वरती बसून उगाच बसली, खाली यायचं सोडून किती काय काय भाई. आणि हे सगळं व्हेज आहे, सगळं व्हेज आहे भाई, उगाच नाही अंड बिंड कशात टाकलं, सगळं व्हेज आयटम आहे, एक नंबर आहे. इकडे खिचडी पण आहे. मला कळत नाही सकाळी सकाळी कशी. हे उपमा मगाशी होता, आहे उपमा मम्मी. हे मगाशी नव्हता ना? नाही पण हा हे गहूचा आहे. गहू नको उगाच, रिस्क कशाला घ्यायची. मसाला खिचडी, हे इकडचे आयटम पण आहेत. हे काय काय लिहिलेले कळत नाही, असं बघून समजत नाही काय. पण गोडवाले बोलले ना, एकदा खाऊन बघू कसे लागतात. छान लागतात, एकदा घेऊन बघू. पण आम्ही गपचूप आमची इडली खाणार आहे. इडली पण इथे पोळीवाली इडली आहे, हे बघा व्यवस्थित. आणि इकडे कलर आहे ना पोळीचा वेगळा आहे थोडा. ही वाली इडली खाईन मी, पालकपुरी, आणि तिकडे मेदूवडा आहे. मेदूवडा खाईन गपचूप आपला. तुम्हाला खाऊन सांगतो टेस्ट कशी लागते. मी पहिले फक्त साऊथ इंडियन घेणार होतो, इडली, मेदूवडा, चटणी, सांबार. पण हे मला दिसल्यानंतर भजी आणि हे त्यांचं काहीतरी आयटम म्हणून तो घेतला. आणि मम्मीनी आमच्या अंडा मेथी आणि भजी, हां भजी पण घेतली, आम्ही दोघांनी घेतली भजी. खाऊन बघा, थांबा तुम्ही इकडेच थांबा, तुम्हाला खाऊन सांगतो कशी आहे. भाई हा कॅमेरा आला तेव्हापासून भाई का शिवानी वापरू देत नाही मला कळत नाही. बघा ना इथे खाली ठेवला, गपचूप आपला रेकॉर्ड करतो. काय वेळ अंडा फक्त मीठ कमी असतं. भजीचा हां छान आहे. केरळामध्ये माहीत नाही मला, तर सगळ्या हॉटेलमध्ये जिथे फॉरेनर लोक येतात ना ते लोक मीठ कमी टाकतात आणि थोडं आळणे असतं जेवण. चांगलं असतं पण असं मला वाटतं ते पोट खराब होऊ नये फॉरेनर लोकांचं म्हणून. आपल्याला सवय असते ना, हां आपल्याला त्यांना एवढी सवय. हे तरी चांगलं. मला इडली मेन खाऊन बघायची, इडली खाणार आई सॉफ्ट आहे ब्रो. हे पण चांगले आहेत पराठे. मेथीचा फक्त स्मेल आहे. इडली पण चांगली आहे, वडा पण चांगला आहे, वडा पण चांगला आहे. थोडं मीठ कमी आहे पण सगळं थोडं कमी आहे पण चांगलं आहे. ते चांगलं आहे मीठ कमी, कारण आपण घेऊ शकतो. हां मीठ टाकू शकतो. खारट असेल तर मग कसं खा. बघू हे खाऊ. शिवानीला घरी जाऊन जवळतो, तिला एकदा फोन करून विचारतोय ना. मीठ भाई डोसा चांगला बनवून आणला यार या लोकांनी, आणि जाड पण आहे, असं बारीक नाही आणलाय. चांगला आहे. चल सांबार, चटणी, डोसा. मम्मीने तुम्ही केक खाल्ले, तुम्हाला कसे वाटले ते? मस्त होती, छान होती. आता बस याच्यानंतर फक्त थोडासा चहा पिणार आणि मग कल्टी. मग घरी जाऊन फक्त शिवानीला चिडवणार की आम्ही काय काय खाल्लं. डायरेक्ट व्हिडिओज दाखवून दिला काय खाल्लं. शिवानीला सँडविच खायचं आहे. हां भरपूर काय एवढं फुल ते भरलेलं आहे. क्रॉसा विसर ठेवलं आहे, बटर क्रॉसा, ब्रेड बटर. तुम्हाला खायचं तर चिकन, नॉनव्हेजचे तर एवढे प्रकार आहेत वेगवेगळे. पण आपण व्हेजिटेरियन आहे, आपले को लिमिटेड आहे पण अच्छे. या सगळ्या गोष्टींना खाण्याच्या 7 on 10 आहेत, असं 10 on 10 आहे. आणि आता मी गुगल केलं, हे 5 स्टार हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेलप्रमाणे हे आपल्या आपण गेलेलो ते किती मस्त होतं. मुंबईचे 5 स्टार हॉटेल, आमचं तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही ब्लॉग बघा तो. ते 5 स्टार हॉटेलचं एकदम जेवण अलग असतं, एकदम म्हणजे असं वाटतं की हे 5 स्टारवालं हॉटेल आहे. इकडे असं तेवढी फिलिंग नाही येते, पण चांगलं आहे. रूम्स पण थोड्या अशा रूम छोटी आहे, बाथरूम छोटी आहे. त्याच्यानंतर रूममध्ये 3 जणांना जागा भरली की संपला विषय. तिकडे 5 स्टार हॉटेलचे एकदम भाई मुंबई काम मजबूत केलं आहे. आणि सिंगापूरला आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो, हिल्टन, हे तेच वालं हॉटेल आहे हिल्टन. ते हिल्टनचं पुढे काय हिल्टन ऑर्काड होतं ते, हे हिल्टन गार्डन्स आहे. पण ते बेटर होतं याच्यापेक्षा. आता बरोबर आहे ते बाहेर गावी म्हणून बेटर. वाव आपण लिफ्टचं बटनच नाही लावलंय, असंच बसलोय आम्ही. तर आता शिवानीला आपण घरी जाऊन जवळूया. हो शिवानीला जवळूया की वाप रे किती छान होतं, ओ माय गॉड अमेझिंग. तसं एवढं नव्हतं पण सांगायला काय हरकत आहे. आम्ही आमची टीम बनवली दोघांची, त्या दोघी आम्ही दोघं. गौरव मी तुझ्या टीम मेंबरला खेचून घेतलेला आहे, तू काहीच नाही करू शकत कारण तू इकडे नाही आहेस. बाय. हा ना, मी मुद्दाम खाली गेली नाही, कारण की मी खाली गेली असती ना तर मी भरपूर खाल्लं असतं. आणि काल रात्री भाई पण काय अमेझिंग होतं माहितीये. तू काय हा सँडविच बघू, एक घास दे सँडविचचा मला, एक घास दे. शाण्या डोसे मस्त गरम गरम करून देत होते. बघ पडलं देवाला, नाही द्यायचं तुला. ह्याच्यापेक्षा 10 times बेटर होतं. खरं बोल. हो खरंच. काय ते पण होतं? त्यांनी काढलंय ना व्हिडिओ. अजून एक घास बघ, भाजीवाला. अरे थांब बाई, बाबा. तू त्याला सगळं खायला देशील. एवढा मोठा घास नाही बोलली होती मी. हे फ्राईज कशी दिले त्यांनी? ह्याच्यासोबत फ्राईज मिळतात आणि असे नाही मिळत. अरे भाई साहब, आम्ही मगाशी जेव्हा बोललो 2 सँडविच आणि 1 प्लेट फ्राईज पाहिजे आम्हाला.
तो बोलतो सर फ्राईज आर नॉट अवेलेबल राईट ना, वी डोंट सेल फ्राईज इन द ब्रेकफास्ट. मग सँडविच सोबत काय दिलंय बोलला तरी चल आपलं INR चाललं. आता इकडे काय करणार, इकडचं काढले तू करन्सी एक्सचेंज करून आले का? हा म्हणजे काय ह्याचं करन्सी KSC केरला KSR कुठली टोपी केरला स्टेट करन्सी. हा केरला स्टेट रुपी. अरे खरं मारतील लोक. अरे का मारतील भाई, आम्ही आत्ता चहा पिवले त्याला तेच भरले. तुला दाखव हा त्याची टांग, हिला खोटं वाटतंय भाई. केरलामध्ये चेंज झालं. हे बघ कॉइन्स बघ, हे काय रुपये, हे आपला रुपये आहे. हे बघ काय आहे सांग आता तुझ्या समोर प्रूफ. मग अरे मी जीपे आता केलं. काय की कोणाला जीपे केलंस तू तू सिंगापूरचा कॉइन मला बोलतो केला बाई. एकटी आली ना कॅब. हा तू एकटी कॅब मध्ये आली तर तुला फुल येडा. काल आम्ही दोघांनी प्लॅन करून ठेवलेलं की आता अपूर्वा आली की तिला येडात काढायचं की इकडची करन्सी वेगळी आहे आणि तू घेऊन आली आहेस की नाही. पण अपूर्वा प्रिपेअर्ड होती कारण ती स्वतः कॅबने आली. आम्ही सकाळी ते ढाराडूर झोपलेलो तेव्हा. तर आता काय करायचं प्लॅन काय पुढे. अंघोळ ओ शिट एवढं. आणि मग चेकआउट करायचंय. तर मला गाडी तर वाटतं येऊ दे आपली. गाडी तो आल्याशिवाय 11 वाजता येणार आहे, त्यांनी फोन केलेला. हा हा तो बोलला ऍप्लिकेशन घेऊन ठेवा आणि तुझं लायसन्स हवंय. हा ऍप्लिकेशन कसलं. तो EVM. ओके तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. Airbnb आमचा खूप भारी आहे भाई Airbnb नेक्स्ट लेवल आहे. आणि अरे हे 5 स्टार हॉटेल आहे. हा ना, पण वाटत नाही वाटत आहे. तुम्हाला मी सांगते की जर तुम्ही केरळला म्हणजे त्रिवेंद्रमला आलात आणि तुम्हाला जे खायचं नाहीये ते खायचं असेल तर तुम्ही या हिल्टनला या. म्हणजे हे बघा हॉटेल म्हणून चांगलं आहे. मला असं वाटतं की मे बी पण चांगली लोक आहेत. पण खूप अमेझिंग. फक्त माहिती नाही का लोक कन्फ्युज आहेत. म्हणजे त्यांना लँग्वेज बॅरियरमुळे असं होतंय. आम्ही जे त्यांना सांगतो हे आणा आणि तर जे ते वेगळं त्यांना- आणतात. आणि त्यांना बोलतो की हे नका आणू. तर ते मला नका मला बोललं माहिती ना हे ते का आवडतं आणतात. कारण की आपलं म्हणजे टोन डायलेक्ट वेगळा आहे. हा वेगळा आहे. पण तो मला अरे भाई काल पण आम्ही कॅबवाल्याशी बोलत होतो की आप कल भी रहोगे क्या हमारे साथ. तर त्याला कळत असं वाटत त्याला होतं वाटत की आम्ही सांगतोय की उद्या पण ये म्हणून. तर मग यश बोलला की नो आय एम आस्किंग क्वेश्चन. तो बोलला ओके ओके ओके, ओके. हा आणि ना यशचं काय झालंय माहितीये, अरे भाई चेहऱ्यावरनं सगळ्यांना हा इकडे भाई माझ्यासोबत ते लोक डायरेक्ट इकडच्या भाषेत बोलायला चालू माझ्यासोबत करतात. पण तो बोलला. मी बोलली इल्ले 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 मला एक वर्ड येतो इल्ले. इल्ले म्हणजे काय सांग. मला माहिती. मग इल्ले इल्ले काय बोलते सगळ्यांना. अरे इल्ले म्हणजे नो नो बोलतात ना. नाही नो 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 इल्ले म्हणजे नो. अरे सिंगापूरमध्ये पण ते एक फॅमिली आली होती चेन्नईवरनं. अरे हा. त्याच्याशी साऊथ इंडियन मध्ये बोलायला लागली. केलं त्यांनी. तर हा बोलतो नो 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 आय एम मराठी मराठी. तर तू बोलला ओ यू. अरे ह्यांना काय होत असेल माहितीये. आता माझ्या चेहऱ्यावर एवढं हे आहे ना सौंदर्य की त्यांना मी इकडचा हिरो वाटत असेल. इकडच्या हिरोच्या तोंडावर तेज असतं. हे तेज माझ्या तोंडावर मी घेऊन आलेलो आहे गाईस जन्मापासूनच. मी इथे लास्ट टाइम पण केरळमध्ये आलेलो. मला हिरो सारखं ट्रीट आम्ही केलं. इकडे गेलेलो आमची तिकीट एक्सचेंज करायला. तो जो तिकीट एक्सचेंज करणारा होता ना तर तो इकडचा नव्हता. तर तो ह्याला विचारत होता की कधीपर्यंत ट्रॅफिक जाईल. हा तो आम्ही तुम्हाला सर तिकीटचा झोल सांगितला ना, तो झोल झालेला तेव्हाचं बोलते ती. आम्ही त्याच्याकडे गेलो की ओ सॉरी त्यांनीच आम्हाला चुकीचं तिकीट दिलं आणि मीच त्याला सॉरी बोलतोय भाई काय, कारण तो थांबलेला ऑफिसमध्ये. तर तो बोलतो की हे ट्रॅफिक कब तक जाएगा. म्हणजे त्यांच्या ह्याच्या इंग्लिशमध्ये तो माझ्याशी बोलत होता की बाय वेन विल द ट्रॅफिक गेट क्लिअर्ड. आय वॉन्ट टू लिव्ह. आय नीड टू गो टू अ प्लेस इन हाफ एन आवर. तर मी पण त्याला असंच काहीतरी फालतूमध्ये सांगून दिलं की दिस इज क्रिकेट ट्रॅफिक. दिस इज क्रिकेट ट्रॅफिक. देर इज अन ऑफिस ऑल्सो हिअर. So it will take around 45-50 minutes for it to clear. बोललो ओके ओके. इज इट जनरली लाईक दिस. बोलतो हे नेहमीच असं असतं का. बोललं नाही आता ऑफिसमुळे असतं, क्रिकेटचं माहित नाही मला. बोललं बरं चल आपल्याकडे ऍडव्हान्टेज. तुला माहिती आहे ह्याच्या पण आपल्याला येड्यात पण नाही काढणार इकडे लोक. त्यांना वाटेल मी इकडचा आहे ना. फायदा झाला ना. पण जेव्हा तो त्यांच्याशी बोलायला जातोस इंग्लिश मध्ये बोलायचं. तो कॅबवाला पण ह्याच्याशी आधी हा त्याच्याच भाषेत बोलत होता. ना. हा हो. एवढा ब्रेकफास्ट खाल्ला रे माझ्या मैत्रिणीला. भाई ब्रेकफास्ट एवढा आणि चांगला होता. चांगला होता पण खूप होत्या. हे 10 times better. मला ते कालच कळालेलं डिनर केल्यावर, म्हणून मी हे मागवलं. एक तुम्हाला सांगायचं होतं मला. आम्ही ॲपलच्या ऑफिसला गेलेलो. ॲपलच्या ऑफिसमधनं आम्ही एक गोष्ट घेऊन आलोय योगर्ट. आणि ही माझी आहे पुरेपूर, कारण तुझी तू खाल्लेली आहेस शिवानी. हा हिने खाल्लेली आहे. आणि गाईज हे चोरून नाही आणले, हे आम्ही तिकडे घेतलेलं आमच्यासाठी. पण तिकडे मी डाएट कोक पिलो म्हणून हे मी त्याच्यावर खाल्लं नाही. आणि आम्ही पर्समधनं डायरेक्ट
ए भाई हे सिंगापूरवरून आले इथे. बट मला एक सांग, सँडविच तर तू तिचा खाल्ला, ह्याच्यावरती तिचा हक्क ओ आहे. बरोबर, माझा सँडविच त्यांना सांगू का रूम मध्ये एक माणूस एक्स्ट्रा बसलाय? हा त्यांना सांगू का? कमेंट करतील शिवानी आणि यशामध्ये आली ए तर. त्यांना खालच्यांना माहिती अपूर्वा आली आहे. हा मग तेच त्यांना सांगतो आता रूम मध्ये किती जण अलाउड आहेत? 3 जण अलाउड आहेत. ते 3 जण इकडे दिसत आहेत. हे चौथा माणूस कुठून आला? सांगू का तुला, काय एक्स्ट्रा माणूस अलाउड असतो संध्याकाळचे 8 PM पर्यंत. आणि आपण त्याच्या अगोदर पण मी बोली ना ही रूम मी बुक केली आहे. मला त्रास होतो या माणसाचा, मला त्रास होतो. ही खाऊ देत नाही माझा मला. आणि ही नेहमी काय करते शाळे? हा माझा बर्थडे येतोय माहिती आहे ना, तुझा झाला बर्थडे, माझा बर्थडे येतोय. PS5 बघितला ना रोमांचा? घरी बघितलास ना PS5? हा बघितला काय? बट हे बघ, मी म्हणजे जर PS5 दिलं तर तुझं कॉन्टेंट वरती प्रॉब्लेम होईल. नाही ते ही करेल ना. आणि मग- छोटू ठेवला ना एक. हा काय? तिला तेच तर नकोय की तिच्या बिचारा मैत्रिणीवरती सगळं भार. हा. चला गाईज भेटूया परत. वरद आणि रोमांच चला. नाहीये तुझी साईड घ्यायला. तर मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेअर करा जर कोणाला केरळला जायचं असेल. आणि अजून काय कव्हर केलं आपण इथं? मॅच. अरे मॅच. बाय बाय. मला ईशान भाई ईशान जिंदाबाद. ईशान भाई जिंदाबाद. काय Comeback खेळलाय? छान होता. एक नंबर भाई, एक नंबर खेळलाय भाई. मला खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओज बघायला तुम्हाला मजा येईल. आता आम्ही फक्त केरळामध्ये आलोय. केरळमध्ये अजून करणार काय काय आणि कसं कुठे कुठे जाणार, Airbnb कसं असेल हे सगळं तुम्हाला अजून बघायचं आहे गाईस. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि परत भेटूया नेक्स्ट आणि व्हिडिओमध्ये. थँक्यू तुमच्या भरपूर. मी आता इथे बसल्या ना कॉमेंट्स बघत होते सिंगापूरच्या ट्रिपचे. इतके मस्त कॉमेंट्स होते. सगळ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये काय बोलतात एक्साइटमेंट मध्ये ते मला आवडतं, कारण आमचं ऑडियन्स तुम्ही लोक जे आहात ना, तुम्ही लोक एवढे अमेझिंग आहात की जेव्हा आम्ही खुश होतो ना तेव्हा तुम्ही पण खुश होता. जेव्हा मला 1-2 असे क्रिएटर्स आहेत जे आम्हाला बोलतात की त्यांना आमची ऑडियन्स आवडते, हो. जी तुम्ही जिंकलात गाईस, तुम्ही जिंकले आहात. खूप चांगले कॉमेंट्स करतात, खूप चांगले कनेक्टेड. पॉझिटिव्हिटी तुम्ही एवढे पॉझिटिव्हिटी स्प्रेड करता ना, आपली कम्युनिटी अशीच आपण स्ट्रॉंग आम्हाला बनवू. लिटरली मोठे मोठे क्रिएटर्स बोललेत की तुमची ऑडियन्स एक नंबर आहे. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. आणि तुमच्यामुळेच आम्हाला हे सगळं करायला मिळते. आम्ही केरळची मॅच आम्हाला बोलवलेलं कारण आमची ऑडियन्स तुम्ही आहात. आम्हाला सिंगापूरला ॲपलसाठी बोलवलं कारण आमची ऑडियन्स तुम्ही आहात. तर तुम्ही आहात म्हणून आमचं हे सगळं चाललं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण मागाशी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं आम्ही कव्हर करणार त्याच्यात. बाय. हात कर ना, माझा हात इथे अटकलाय. बाय. ओळखीची होती.